संग्रामपूरमध्ये महाशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांची कामे मार्गी. आज दिनांक 22 जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, जळगाव तसेच संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या एकाच छताखाली सर्व कामे या वानखेड फाटा येथील शिवसृष्टीमधील छत्रपती शिवाजी महाराज समाधान महाशिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शिबिरामुळे शेकडो नागरिकांची विविध कामे मार्गी लागली. यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार प्रशांत पाटील आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव पायघन यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय व पंचायत समिती संग्रामपूर यांच्यामार्फत या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तहसील कार्यालयामार्फत दाखले, 7/12 उतारे, नाव नोंदणी, फेरफार आदी महसुली सेवा देण्यात आल्या. तर पंचायत समितीमार्फत ग्रामविकास योजनांची माहिती व विविध कामे करण्यात आली. बँक विभागाने खाते उघडणे, कर्ज, आधार लिंकिंग तर महिला बचत गटांसाठी नोंदणी, कर्ज व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच आधार, आरोग्य, कृषी आणि इतर विभागांनीही नागरिकांना विविध सेवांचा लाभ दिला. यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना नागरिकांची कामे शक्यतो पहिल्याच भेटीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे काम करावे असेही त्यांनी सांगितले. शिबिरादरम्यान तहसील, पंचायत समिती आणि महिला बचत गटाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले. विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचे आमदारांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जळगाव जामोद येथे लवकरच दूध डेअरी प्रकल्प सुरू होणार असून सुमारे 11 लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी 50% अनुदानाची योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी उपस्थितांना दिली. या महाशिबिरामुळे नागरिकांना विविध कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासली नाही. एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर. आज माननीय दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल आणि सगळे विभाग यांनी मतदारसंघाचा महाराजस्व अभियान हे आज छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आज संपन्न होत आहे. आणि सर्व विभागातले जे अधिकारी, कर्मचारी, शेवटच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांनी अतिशय मेहनत घेऊन मागच्या दिवसांमध्ये लोकांशी संपर्क करून त्यांच्या ज्या योजना आहेत आणि छोटे मोठे कामं आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे करून आज लाभार्थ्याला लाभ देण्याचा कार्यक्रम होता. मी अतिशय समाधान व्यक्त करतो की अधिकारी आणि कर्मचारी यांनी एक चांगला काम करून लोकांना न्याय देण्याचा, समस्या सोडवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आणि यापुढे सुद्धा घरापर्यंत जाऊन त्यांना कसा न्याय देता येईल गोरगरीब लोकांना याचा त्यांनी प्रयत्न करावा असं आवाहन करतो. सर, आज 3 वाजता कर्जमाफीची यादी पहिली प्रसिद्ध होणार आहे, त्याबद्दल काय सांगता? कर्जमाफी ही अतिशय ऐतिहासिक कर्जमाफी आहे. पहिले 36,000 कोटीची होती. आपल्या शेतकरी बंधूंचा आग्रह, लोकप्रतिनिधी आम्ही सगळ्यांनी भूमिका मांडल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी आता 41,000 कोटींची कर्जमाफी डिक्लेअर केलेली आहे. त्याच्या आता सगळ्या गोष्टी आता पुढची प्रक्रिया होते आहे. काही दिवसामध्ये सगळ्याच लाभार्थ्यांना, शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर एक मोठा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केला की जे थकीत बिलं MSEBचे विजेचे जे शेतकऱ्यांकडे 48,000 कोटी बाकी होते ते सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना माफ केलेलं आहे. त्यामुळे आता विजेच्या मधला त्यांचा 7/12 पुरा झालेला आहे. कर्जमाफीमधून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा 7/12 पुरा होतो. शेतकऱ्यांचे कुशलचे 2022 पासून बिलं बाकी होते. आता 25% शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बिलं जमा झालेले आहेत आणि काही आपल्या कृषी खात्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ते अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना भेटले नाही आहेत. कुशलचे संत्री आणि फळबागाचे कुशल हां निश्चितपणे काही जमा झालेले आहेत, काही राहिलेले आहेत, काही आपल्या ठिबकचे असतील, हे सगळे जे आहेत. आता नुकतंच अधिवेशन झालेलं आहे, त्यामध्ये तिथं निधी आलेला आहे. आता तो निधी खालपर्यंत